रुतबा बड़ा निराला है, चांद सूरज की तरह जमाने में उजाला है। जमाना नाज करता ही रहेगा, हम बहुजनों को भी मिले बच्चों की तरह संभाला है। तुम्हाला गाणे भरपूर ऐकायचे आहेत, एन्जॉय करायचं असं कळलं, त्याच्यामुळे जास्त वेळ आलापदारी न करता थेट मुद्द्यावर बिलकुल सरळ सरळ बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षा भूमीवरती दीक्षा दिली। त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर चंद्रपूरला दीक्षा घेतली आणि या दोन्ही मातीमधली मी भीमाची वाघ। बाबासाहेबांनी ज्या वेळेस 13 ऑक्टोबर 1935 ला येवलेमध्ये भाषणामध्ये बोलले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। का असे बोलले तर भारतामध्ये हिंदू धर्मातील दलित एक जात, महार एक जात, मग हिंदू धर्मातील सर्वांना शिक्षणाचा अधिकार, पाण्याचा अधिकार, नोकरीचा अधिकार, मग ह्या हिंदू धर्मातील महार जातीला शिक्षणाचा अधिकार का नाही, पाण्याचा अधिकार का नाही, तर वर्णवादी व्यवस्थेची फक्त हाजी हाजी करायचं। बाबासाहेबांना असा धम्म धर्म नाही, अंधश्रद्धा नाही, तर वाटेने चालणारा धम्म असा अपेक्षित होता की ज्या धम्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगता यावं, समान हक्क मिळावं। कुत्र्याला मान होता, जनावराला मान होता, पण माणसाला मात्र मान नव्हता। किड्या माकोड्यासारखं आपलं जीवन होतं, कुत्र्या मांजरासारखं मरत होतं, पण ताठ मानेने जगायला शिकवलं असेल तर ते बाबासाहेबांनी शिकवलं असेल। पंचशिलेचा मार्ग दिलेला आहे आपल्याला। ह्या देशाचे महार मांग चांभार मेहतर धोबी गुणबी सोनार शूद्र सगळे शूद्र, पण शूद्रांना जर हक्काने जगायचं असेल तर बाबासाहेबांनी एक बौद्ध धर्म दिला। का दिला? कुठल्याही जाती धर्माला दुखवायचं नव्हतं, नाराजही करायचं नव्हतं, पण ताठ मानेने जगता यावं, सर्वांना समान न्याय हक्क मिळता यावं, म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला। पण काही लोक इतके गद्दार आहेत अजूनही की बाबासाहेबाला सोडून दुसऱ्याच्या घरात बसतात। त्यांच्यासाठी म्हणे कि कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता। देखिए
कि कुदरती हवाओं का कोई दाम नहीं होता, अगर दिल में ना हो तो कोई काम नहीं होता। अरे फकत मतलब के खातिर जो भी भीम का नाम लेते हैं उन कमीनों का इस जहां में नाम नहीं होता। उन कमीनों का जहां में नाम नहीं होता। क्यों नाम नहीं होता? तूफान में टकराना पत्तों का काम नहीं। मेरे भाई विजय जी गायकवाड़ क्या कहते हैं कि तूफान में टकराना पत्तों का काम नहीं है, विजय जंग में लड़ना निहत्तों का काम नहीं है। कम चाहिए मगर शेर चाहिए, क्योंकि भीम जी का मिशन चलाना कुत्तों का काम नहीं है। भीम जी का मिशन चलाना कुत्तों का काम नहीं है। आज बौद्ध धम्म संमेलन आयोजन केलेलं आहे, मला माहित आहे। इथे सगळे बाबासाहेबांनाच मानणारे आहे, बाबासाहेबांचं घर सोडून दुसरीकडे जाणारे नसतील, आणि जे असतील गद्दार त्यांच्यासाठी सांगेल मी। हे जातीवाद करण्या नष्ट, हे जातीवाद करण्या नष्ट, साईले माझ्या बाने कष्ट, उरी अपमानाचे हे जातीवाद करण्या नष्ट, साईले माझ्या बाने कष्ट, उरी अपमानाचे असं आहे। असं आहे बोटेगाव, असं आहे बोटेगाव, इथे ओंजली वन भीमराव। 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 सगळे बाबासाहेब आलेच आहेत ना? सगळे बाबासाहेब आलेच आहेत का की आपले घर सोडून गेले दुसऱ्याच्या घरात बसून? नाही ना? कारण हे जातीवाद करण्या नष्ट, हे जातीवाद करण्या नष्ट, जातीवाद करण्या नष्ट, साईले माझ्या बाने कष्ट, साईले माझ्या बाने कष्ट, साईले माझ्या बाने कष्ट, उरी अपमानाचे असं आहे। असं आहे, असं आहे बोटेगाव, असं आहे बोटेगाव, इथे ओंजली वन भीमराव। आहे बोटेगाव, इथे ओंजली वन भीमराव। असं आहे बोटेगाव, इथे ओंजली वन भीमराव। असं आहे बोटेगाव, इथे ओंजली वन भीमराव। ज्यावेळी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, त्यावेळी हैदराबादच्या मुस्लिम निजामापासून ते ख्रिश्चन, जैन धर्म सगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांकडे आले की वाचा तुम्ही ग्रंथ, आमच्या धर्मात या, तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं नाणं घ्या, पैसा घ्या। पण बाबासाहेब मात्र झुकले नाही, कारण दुसऱ्याचा पैसा घेऊन माझा समाजाला
गद्दार करायचं नाही आहे, कोणाचे पावलं चाटायचे नाही आहे, तर स्वतःच्या पैशाने जो काही कमाईने जो पैसा कमावतील तर स्वाभिमानी मला समाज पाहिजे होता। बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं कोणासाठी? कुटुंबाला वेळ देऊ शकले नाही आपल्या समाजासाठी, कारण आज त्यांच्या पुण्याने बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं, बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं, प्रणय अपने बाप की वो जंग लड़ रहे हैं। अरे जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर आज उसी भीमा के बेटे फौरन में पढ़ रहे हैं। अशा गद्दार लोकांना म्हणेल मी कि माफ नहीं होगा बाबा से बेईमानी करने वालों, माफ नहीं होगा बाबा से बेईमानी करने वालों को, नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को, अरे नाकाम कर लो उनकी चालों को और गोटे गांव की चौक में जाके जूते मारो गद्दारों को। कारण आपलं सोडून दुसरीकडे जात नाही म्हणून असं आहे बोटे असं आहे बोटे गाव इथे कोण जीवन भीमरा
चादर ओढ़कर जा रहे हैं, विजय भीम जी के नियमों को तोड़कर जा रहे हैं। सारी दुनिया बुद्ध के शरण में आ रही है और कुछ मंदबुद्धि बुद्ध को छोड़कर वो जा रहे हैं। म्हणून म्हणायचंय बघा, जास्त वेळ न घालता पटापट। राज सुनावणे अपमानाचा शब्द वाटतो भारी, शब्द वाटतो भारी, शब्द वाटतो भारी। कारण काय बघा, राज सोनवणे या गीताचे कवी खास अकोल्यावरून लिहितात राजू सोनवणे। राज सोनवणे अपमानाचा शब्द वाटतो भारी, आता तरी ती सोडून द्या रे, लय झाली ना किसी को बांटा करते, जाति धर्म से किसी को बांटा करते और बेफिजूल किसी का रास्ता काटा नहीं करते। जिंदगी जीने का रुतबा बाबा साहब से सीखा है विजय, इसलिए जय भीम वालों किसी के तलवे चाटा नहीं करते। अस आहे बोटेगा, अस आहे बोटेगा, अस आहे बोटेगा वही कोणी बनते कारण बाबासाहेबांनी एवढे कष्ट झेलले आपल्यासाठी, कुटुंबाचा विचार केला नाही, समाजाचाच फक्त विचार केला। म्हणून असं आहे बोटेगा,
आहे मोठे